नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. कोरोनाबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, आमदार अनिल बेनके यांचे आवाहन. मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय. वॅक्सिनसाठी वणवण, कोरोनाला निमंत्रण. लॉकडाऊनची भीती, बाजारपेठेत व्यवहारांना चलती. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध. कोरोनाचा बडगा दाखवून वसुली मोहीम सुरू. नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांची भेट. शहरात 3 ठिकाणी कोरोना रुग्णसंख्यांची मोफत बेडची व्यवस्था. गेल्या 24 तासात 3,82,000 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अन्वेकर गोल्ड. अन्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोना विकारामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र कोरोनासाठी उपचार आणि आवश्यक व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केले आहे. सध्या कोरोनाच्या संदर्भात नागरिकांमध्ये जोरदार दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, मात्र त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. तसेच आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही होत आहेत. या संदर्भात त्यांनी जनतेला आवाहन केले असून योग्य उपचार घेऊन दक्षता घेण्याबाबत सूचित केले आहे. बेळगावातील सर्व जनतेला माझा नमस्कार. एकूणच या 10-15 दिवसाची परिस्थिती बघितल्यानंतर कोविड-19 म्हणजे कोरोना हा रोग जो आहे तो बेळगाव शहरच त्याचबरोबर इतर भागामध्ये जोरात पसरत असून ह्याच्या समस्या जनतेमध्ये जास्ती वाढत आहेत. त्याचबरोबर जनतेतून वेगवेगळ्या तक्रारी येत असून त्यातल्या विशेष करून बीम्स हॉस्पिटल त्याचबरोबर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळत नाहीत किंवा पैसे घेतात म्हणून ही जी चर्चा आहे ही सर्व चर्चा खोटी असून जर कोणी पैसे मागत असेल तर खालील मोबाईल नंबरवरती आम्हाला तक्रार करावी आणि एकूणच कुठल्याही बेडसाठी किंवा ॲडमिशनसाठी पैसे देण्याची तिथं गरज नाही. त्याचबरोबर जर पेशंट दगावला कोरोनामुळे हॉस्पिटल ते स्मशानभूमीपर्यंत जो काय ट्रान्सपोर्टेशन असू देत किंवा स्मशानभूमीमध्ये जो खर्च होत आहे लाकडाचा खर्च सोडून त्या व्यतिरिक्त 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठी समाजाच्या पदरी अखेर निराशा आली आहे. मराठा समाजाला 50% आरक्षण देणे हे असंवैधानिक आहे, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 10:30 वाजता सुनावणी सुरू झाली. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठ पुढे झाले. 50%पेक्षा जास्त आरक्षण देणे हे राज्यघटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे मराठाला आरक्षण देता येणार नाही. 50% आरक्षण देणे हे उल्लंघन आहे, असे मत न्यायालयाने नमूद केले आहे. वॅक्सिनसाठी वणवण, कोरोनाला निमंत्रण. कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून वॅक्सिन घेण्याचा पर्याय नागरिकांच्या समोर आहे. मात्र आता मोफत मिळणाऱ्या वॅक्सिनच्या ठिकाणी होणारी गर्दी करून कोरोनाला नव्याने निमंत्रण ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. रघुनाथ पेठ अनगोळमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वॅक्सिनसाठी झुंबड उडत असून त्यामुळे नागरिकांना नव्याने धोका उद्भवत आहे. मात्र आरोग्य खात्याने यासाठी परिपूर्ण व्यवस्था करण्याची गरज असून देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. गर्दी झुंबड करून
पुन्हा ताणात वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। मात्र हेच कारण कोरोनाला निमंत्रण ठरण्याचा धोका देखील उद्भवत आहे। सध्या नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे धास्तीचे प्रमाण वाढले आहे। तसेच शहर परिसरात मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये वॅक्सिन विषयक जागरूकता वाढली आहे। वॅक्सिन घेण्यासाठी नागरिक धडपडत आहेत। मात्र वॅक्सिनचा तुटवडा असल्यामुळे खासगी दवाखान्यांमध्ये वॅक्सिन उपलब्ध नाही। ज्या ठिकाणी मोफत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे। लॉकडाऊनची भीती, बाजारपेठेत व्यवहारांना चलती। लॉकडाऊनच्या नियमांमुळे नागरिकांना बाजारपेठेत संचार करण्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे। मात्र तरी देखील बाजारपेठेतील गर्दीची समस्या कायम स्वरूपात राहिली आहे। कोणत्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते। या भीतीमुळे बाजारपेठेतील गर्दी पुन्हा जैसे थे स्वरूपात राहिली आहे। त्यामुळे अगदी थोड्या वेळेत आपले व्यवहार घाई गडबडीने पूर्ण करून घेण्याच्या प्रयत्नात व्यापारी वर्ग दिसून येत आहे। कर्नाटक राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा समस्यांना सामोरे जावे लागत आहे। अनेक व्यवसाय संकटाच्या गर्तेत सापडले आहेत। मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे। बाजारपेठेत नागरिकांचा संचार 12 वाजेपर्यंत खुलेआम सुरू आहे। त्याला आवर घालण्यात पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाचे झाले असे आणि गर्दीला आवरणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे। दररोज बाजारपेठेत आपले व्यवहार करून घेण्यासाठी दुपारी 12 पर्यंतची मुभा देण्यात आली आहे। आता दिनांक 22 पर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। आपापले व्यवहार दुपारी 12 पर्यंत उरकून घेण्याच्या नियमावलीचे पालन करताना नागरिकांची दमछाक होत आहे। त्याचबरोबर छोट्या व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे। पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध। पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर त्या ठिकाणी हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे। तेथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि हल्ले यांचा भाजप ग्रामीण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला आहे। या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निदर्शने केली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। गेल्या काही दिवसात भाजपच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करून त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत। यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप करत बेळगावात भाजप ग्रामीण कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने केली। भाजपचे बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण तालुका अध्यक्ष धनंजय जाधव, माजी भाजप आमदार मनोहर कडोलकर, युवराज कदम आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। कोरोनाचा बडगा दाखवून वसुली मोहीम सुरू। शहर आणि परिसराला सध्या बॅरिकेड्सचा वेढा पडला आहे। नागरिकांचा संचार नियंत्रणात यावा यासाठी कोपऱ्यावर बॅरिकेड्स लावून शहरातील लहान मोठे रस्ते बंद करण्याचा खटाटोप पोलीस यंत्रणा करत आहे। मात्र शहराच्या मध्यवर्ती चौकामधून ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांकडून दंड वसुली करण्यासाठी पोलिसांची मोहीम गतिमान झाली आहे। कोरोनाचा बडगा सुरू असताना पोलीस मात्र वसुलीच्या कामात गुंतले आहेत। या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शहरात रस्त्यांवर रहदारी पोलिसांसह सामान्य पोलीस विभागाकडून देखील नागरिकांना सतावणूक सुरू झाली आहे। नियमावलीचे पालन करण्यासाठी चुकणाऱ्या नागरिकांना बडगा दाखविला जात आहे। मात्र याच काळात रहदारी नियमांचे पालन करण्याची सूचना देखील पोलीस खात्याकडून करण्यात येत आहे। महत्त्वाच्या वळणावर आणि चौकांमध्ये पोलिसांकडून विना हेल्मेट तसेच कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे। कोरोनाच्या नियम कार्यवाहीसाठी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत। यामधून नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे, तर दुसरीकडे नियमांचा ससेमिरा लावण्यात येत आहे। हा प्रकार फक्त वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आहे का, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे। नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांची भेट। आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरातील आरोग्य केंद्रासह नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन कोरोना परिस्थितीची जाणीव करून घेतली। येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारींची दखल घेत योग्य सूचना केल्या।
यावेळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय नांद्रे आणि दवाखान्यातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता. ಡ್ರೈವರ್ ಕಡೆ ಏನು ಕಷ್ಟ ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಕಷ್ಟ ಇದೆ? ಇಲ್ಲ ಲೇಟ್ ಯಾಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಕಿರಿಕಿರಿ ಭಾಳ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ನಿಮ್ದು 108 ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಅದು ವರ್ಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ, ಆನ್ ಟೈಮ್ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಇದ್ರೆ ಹೇಳಿ, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇದ್ದಾರೆ, THO ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡೋಣ. In Khanapur, he was doing repeating same madam. He is now transferred to well transfer. ಕಡೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಾರೆ ಮೇಡಮ್. ಏನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇರ್ತದೆ, I told just 108 ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ನಿಮ್ದು ಏನು ಕಷ್ಟ ಏನಿಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಏನಿದ್ರೆ ಹೇಳಿ, ಪರಿಹಾರ ಕೊಡೋಣ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ರಿಲೀವ್ ಮಾಡೋಣ, ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಕೆಲಸ ಮಾಡೋರ್ ಜನ ಇರ್ಬೇಕು, ಇಂಥ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿನೇ ಕೆಲಸ ಮಾಡೋರ್ ಜನ ಇರ್ಬೇಕು. ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮಸ್ಕಾರ, ಜಾಬ್ ಬೇರೆಯವರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ तयार इर्ತಾರೆ. शहरात 3 ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी मोफत बेडची व्यवस्था. बेळगाव शहरासह जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा विचार करून महापालिकेतर्फे शहरात 3 ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी 252 मोफत बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून हे बेड उपलब्ध झाल्याची माहिती दोन्ही आमदारांनी प्रसिद्धीस दिली आहे. बेळगाव शहरातील देवराज अर्स विद्यार्थी वसतिगृह, सुभाषनगर येथे 150, कुमारस्वामी लेआउट, ओबीसी वसतिगृह येथे 112 आणि BCM वसतिगृहमध्ये 90 बेड अशा एकूण 352 मोफत बेड असलेल्या कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मोफत राहण्याची, नाश्ता आणि जेवणची तसेच 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. कोणाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी महापालिका सहाय्यक दूरध्वनी क्रमांक 0831 240 5316 आणि 9481 504229 यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. गेल्या 24 तासात 3,82,000 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात एका दिवसातील सर्वाधिक मृतांचा आकडा समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 3,82,315 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 3,780 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान 3,38,439 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात यापूर्वी 1 मे रोजी 3,689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील आजची कोरोना स्थिती एकूण कोरोनाबाधित रुग्ण 2,06,65,148 आहेत, तर एकूण कोरोनामुक्त रुग्ण 1,69,51,731 आहेत. सध्या एकूण सक्रिय रुग्ण 34,87,229 इतके आहेत, तर कोरोनामुळे आतापर्यंत 2,26,188 जणांचे मृत्यू झाले आहेत. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा,
इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कंगराळी खुर्द येथील शेतवडीत सध्या मद्यपान, पार्ट्या, जुगार अशा प्रकारांना ऊत आला आहे। यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे। विशेष करून महिला मजूर भीतीने वावरत आहेत। शेतातून दारूच्या बाटल्या फोडल्या जात असून काम करताना इजा होत आहे। यासाठी अशा लोकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कंगराळी ग्रामपंचायतीने केली आहे। या संदर्भात एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीप कुमार यांना निवेदन देण्यात आले। लॉकडाऊनच्या कालावधीत कंगराळी खुर्द गावच्या शिवारात झाडाखाली आंबराई नदीकाठी ओल्या पार्ट्यांचे आयोजन करत आहेत। त्या ठिकाणी मद्यपान करून दारूच्या बाटल्या शेतवडीत टाकून देत आहेत। एखाद्या शेतकऱ्याने हुसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी वाद घातला जात आहे असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य रमेश कांबळे, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, परशुराम पाटील, राकेश पाटील, प्रशांत पाटील, धनाजी तुळसकर, कमला पाटील आदी उपस्थित होते। खानापुरात सीईओंनी घेतली कोरोनाची आढावा बैठक। खानापूरच्या महामारीत खानापुरातील सरकारी दवाखान्यात 24 तास कर्मचारी कार्यरत ठेवावेत। वॉर रूममध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्यात याव्यात। गंभीर आणि अत्यवस्थ कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारावेळी वेळ वाया न घालवता त्यांना तातडीने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात यावे। लसीकरण मोहिमेचे सुसूत्रतापणे नियोजन करण्यात यावे। आवश्यक साठ्याची आगाऊ व्यवस्था करावी अशा सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी HV दर्शन यांनी मंगळवार दिनांक 4 रोजी सायंकाळी तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात बोलविलेल्या तालुका अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या। यावेळी SP जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, तहसीलदार रेश्मा तालीकोटी, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी हल्लपनावर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी स्वागत केले। सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांना फळे वाटप। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी जाहीर केली आहे। त्यामुळे शहर परिसरातील बाजारपेठा बंद आहेत। मात्र पोलीस प्रशासन आपली सेवा कार्यतत्परतेने बजावत आहेत। शहरात तापमानही खूपच वाढत आहे। अशा परिस्थितीत पोलिसांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून वडगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव आणि त्यांचे सहकारी हरीश चव्हाण, विनय पाटील, अनिल कडोलकर, संजय मोरे, साई नाईक, राजेश दिवडगी यांनी शहर परिसरातील पोलिसांना पिण्याचे पाणी आणि फळे वाटप करून सामाजिक कार्य केले। त्यांच्या या कार्याबद्दल माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। गरजूंच्या सेवेसाठी जनसेवा केंद्रांचा कार्यारंभ। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने आता टिळकवाडी येथे गरजूंसाठी जनसेवा सेवा केंद्र उभे करण्यात आले आहे। याचा कार्यारंभ नुकताच करण्यात आला। कोरोनाची लक्षणे असणाऱ्या आणि प्राथमिक उपचाराची गरज असणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून हे केंद्र सुरू झाले आहे। याचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले। यावेळी परमेश्वर हेगडे, अशोक शिंत्रे, कृष्णानंद कामत, महेश नरगुंदकर, गिरीश पै आणि इतर सदस्य उपस्थित होते। ग्रामीण भागातही कोरोनाचा धसका। बेळगाव शहराच्या बरोबरीने ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। बेळगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण रहिवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांनी याचा धसका घेतला आहे। याबाबत काही चुकीची माहिती मिळाल्यामुळे काही गैरसमज निर्माण होत आहेत। मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातही दक्षतेची गरज व्यक्त होत आहे। बेळगाव तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात काही रुग्णांची संख्या वाढल्यामुळे धास्तीचा डोंगर निर्माण झाला आहे। बाळेकुंद्री खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्याचा निर्धार। बाळेकुंद्री खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती बसविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे। चौथरा बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आले आहे। गावात शिवरायांची मूर्ती बसवण्यात येणार असल्याने ग्रामस्थात नवचैतन्य निर्माण झाले आहे। गावच्या प्रवेशद्वाराजवळ बाजारपेठेमध्ये भव्य अशी अश्वारूढ मूर्ती बसविण्यात येणार आहे। सध्या चौथरा बांधकामाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होणार आहे।
गावात शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्यात येणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे। चौथरा बांधकामाचा शुभारंभ कंगराळी बुद्रुकचे उद्योजक यलोजी पाटील आणि ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी यलोजी पाटील यांनी 25,000 रुपयांची तर ओमकार प्रशांत जाधव यांनी 51,000 रुपयांची देणगी दिली। तसेच विक्रम नागेनट्टी यांनी 100 पोती सिमेंटची देणगी देऊन सहकार्य केले आहे। मागील 2 दिवसात 3 आत्महत्येच्या घटना। मागील 2 दिवसात वडगाव कित्तूर आणि हिरेबागेवाडी जवळील कुगडोळी येथे 3 महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत। हिरेबागेवाडी जवळील कुगडोळी गावात विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली। मल्लावा भिष्टाप्पा नंदीहळ्ळी वय 24 राहणार कुसमळगी असे तिचे नाव आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून मल्लवा माहेरी आली होती। सदर महिलेचे सासर खानापूर तालुक्यातील कसमळगी आहे। सोमवारी घरी कोणी नसल्याचे पाहून 1 वर्षाच्या लहान मुलाला झोपून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही। हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। विष प्राशन केलेल्या महिलेचा बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। पारवा निंगाप्पा दयण्णावर वय 27 राहणार सवडगी तालुका कित्तूर असे त्या महिलेचे नाव आहे। विष प्राशन करून अत्यावस्थ झालेल्या सदर महिलेला 1 मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र याचा उपयोग झाला नाही। 3 मे रोजी तिचा मृत्यू झाला। घटनेची नोंद दोदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे। वडगाव येथेही एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली। मंदाकिनी गंगाधर कळली वय 51 राहणार मलप्रभा नगर वडगाव ही महिला अत्यवस्थ होती। सोमवारी सकाळी 8च्या सुमारास मुलगा आणि पती घराबाहेर गेल्यानंतर त्यांनी घरात गळफास घेतला। शहापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे। भारताचे प्रो हॉकी लीगचे सामने लांबणीवर। आशियाई देशांमध्ये कोरोनाचा कहर वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासावर बरेच निर्बंध आले आहेत। त्यामुळेच भारतीय हॉकी संघाचे प्रो हॉकी लीग मधील स्पेन आणि जर्मनी विरुद्धच्या लढती लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत। भारतीय पुरुष हॉकी संघ स्पेन विरुद्ध 15 आणि 16 मे रोजी तर जर्मनी विरुद्ध 26 आणि 24 मे रोजी सामने खेळणार होता। आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ तसेच भारत, स्पेन, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनच्या संघटनांनी हे सामने पुढे ढकलण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली आहे। परदेशी खेळाडूंच्या परतीसाठी मार्ग काढू ब्रिजेश पटेल। जैवसुरक्षित वातावरणात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करावी लागली असली तरी परदेशी क्रिकेटपटूंच्या मायदेशी परतण्याचा प्रश्न कायम आहे। त्यांच्या परतीसाठी लवकरात लवकर मार्ग काढू असा विश्वास IPLचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केला। परदेशी खेळाडूंना आम्ही नक्कीच त्यांच्या घरी सही सलामत पोहोचवू, त्यासाठी योग्य मार्ग काढण्यात येईल असे पटेल म्हणाले। आपल्या सलामी साथीदाराला जोस बटलरनं दिलं खास गिफ्ट। IPLचा 14वा हंगाम BCCIने स्थगित केल्यानंतर सर्व विदेशी खेळाडू मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत। त्यामुळे हे खेळाडू संघातील आपल्या इतर सहकाऱ्यांना भेटून घरी जात आहेत। राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आपला युवा सलामीवीर साथीदार यशस्वी जयस्वाल याला एक खास गिफ्ट दिलं आहे। बटलरने यशस्वीला एक बॅट दिली आहे। या बॅटद्वारे बटलरने यशस्वीला एक खास संदेश दिला आहे। तुझ्या गुणवत्तेचा आनंद घे, माझ्या शुभेच्छा तुला आहेत असे बटलरने या बॅटवर आपली स्वाक्षरी देत म्हटले आहे। राजस्थान रॉयल्सने या दोघांचा बॅटसह फोटो आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे। IPLच्या स्थगितीनंतर दिल्ली कॅपिटल्सचे 2 क्रिकेटपटू इंग्लंडला पोहोचले। कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे यंदाचा IPL हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे। BCCIने मंगळवारी दुपारी याची अधिकृत घोषणा केली। आता या स्पर्धेतील विदेशी खेळाडू घरी जाण्याची वाट पाहत आहेत। दिल्ली कॅपिटल्स संघातील 2 खेळाडू सॅम बिलिंग्स आणि क्रिस वोक्स इंग्लंडमध्ये परतले आहेत। दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्राला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर संपूर्ण दिल्ली संघाला क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले, पण त्याआधी इंग्लंडचे 2 खेळाडू मायदेशी रवाना झाले होते। IPL सप्टेंबरमध्ये स्पर्धा स्थगित करण्याचा BCCIचा निर्णय। जैवसुरक्षित वातावरणाचे चक्रव्यूह भेदून कोरोनाने प्रवेश केल्याने आता क्रिकेटपटूंनाही या संसर्गाची बाधा होऊ लागली आहे। मंगळवारी आणखी 2 क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याने इंडियन प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धा मध्यातच अनिश्चित कालावधीसाठी
स्थगित करावी लागली आहे। सनरायझर्सचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा तसेच दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा या 2 खेळाडूंचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर IPLच्या स्थगितीचा निर्णय BCCIला घ्यावा लागला। अनिश्चित कालावधीसाठी आम्ही स्पर्धा स्थगित करत आहोत। या महिन्यात ही स्पर्धा घेणे अशक्य आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून स्थान मिळवत ही स्पर्धा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल। कदाचित सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा घेणे शक्य होईल, पण तुर्तास तरी आम्ही थांबत आहोत, असे IPLचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले। रिअल माद्रिद आणि चेल्सी यांच्यात अंतिम लढत। फुटबॉल विश्वात प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या चॅम्पियन्स लीगचा यंदाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। त्यामुळे बुधवारी मध्यरात्री होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीत रिअल माद्रिद आणि चेल्सी यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे। अरुण नागेशराव रायकर यांचे निधन। दैवज्ञ सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक तसेच दीपक ज्वेलर्सचे मालक अरुण नागेशराव रायकर यांचे मंगळवार दिनांक 4 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। सामाजिक कार्यकर्ते उदय रायकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत। नारायण अप्पाजी अवलक्की यांचे निधन। पाटील गल्ली वडगाव येथे रहिवासी नारायण अप्पाजी अवलक्की वय 84 यांचे मंगळवार दिनांक 4 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, सून, 3 मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। विमल मोहन चतुर यांचे निधन। संभाजीनगर वडगाव येथे रहिवासी विमल मोहन चतुर वय 65 यांचे बुधवार दिनांक 5 रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुले, 2 विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे। सामाजिक कार्यकर्ते नाना मोहन चतुर यांच्या त्या मातोश्री होत। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 6 रोजी वडगाव स्मशानभूमीत होणार आहे। TG गुरव यांचे निधन। मूळचे खैरवाडचे आणि सध्या नंदगड येथे रहिवासी लाईनमन तुकाराम गुरव वय 62 यांचे मंगळवार दिनांक 4 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुले, मुलगी असा परिवार आहे। माजी शिक्षण संचालक S जयकुमार यांचे निधन। सार्वजनिक शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त संचालक S जयकुमार यांचे आज हृदयविकाराने निधन झाले आहे। ते 63 वर्षांचे होते। शिक्षण खात्यात अनेक पदांवर काम करून 3 वर्षांपूर्वीच ते निवृत्त झाले होते। बेळगाव, कारवारसह विविध जिल्ह्यात त्यांनी उपसंचालक म्हणूनही काम पाहिले होते। ते एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय अधिकारी होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।